की काही अस्मरणीय कुस्त्या ज्या झाल्यात वारणेच्या मैदानात, हा. म्हणजे मैदानी स्पर्धा जर बनली, हा. म्हणजे ओपन चॅलेंज देशाला देणारा हा. एक पैलवान माझ्या नजरेत जो आजपर्यंत मी बघितलाय ना, कोण साहेब? तो परमिंदर धुमछडी म्हणून. बरोबर, बघितलाय मी परमिंदर हा, धुमछडी. म्हणजे पुन्हा संघ पण कुस्ती लावा म्हणून मला सांगायचं, आणि इतकं प्रेम माझ्यावर. बरोबर, हा, परमिंदर कुणाशी लावा धुमछडी. म्हणून सांगायचा. आणि एक वर्ष वारणेच्या मैदानात असं झालं हा. की त्याची आणि सोनूची कुस्ती लागली. सोनू सोनू सुद्धा त्या वर्षीचा हिंद केसरी होता, मोठा मोठा भारतातला पहिलवान. हा. सगळ्यात मोठा पैलवान. आणि दुर्दैवानं परमिंदर धुमछडी पडला. बर बर, पडला. हा, हा. त्या मैदानात वारणीत पडला. हा. हा. आणि मैदान झाल्यावर त्यानं मला हा. सांगितलं की पुढच्या वर्षी परत सोनू संघ माझी कुस्ती या मैदानात झाली पाहिजे. बर बर, तुम्हाला सांगितलं. हा, त्या बर पहिल्या पडल्या. काय ईर्ष्या असावी एखादी, किंवा स्वतःच्या म्हणजे मी बघितलेला असा पैलवान मी बघितला नाही परत. बर. आणि त्यानं सांगितलं की मी जिंकलो तर पैसे द्यायचे, हा, नाही फुकट खेळणार. हा. म्हणजे असा पैलवान मला देशाच्या लेवलचा पहिला तो भेटला. परमिंदर आणि धुमछडी. दुसऱ्या वर्षी तुम्हाला सांगतो, ती कुस्ती लागली वारणीच्या मैदानात परत. सोनू आणि तेजी. हाल हाल करून पाडतो म्हणतात का नाही. हम्म. म्हणजे नको म्हणून सांगितलं सोनूनं मला, हरलो म्हणून सांगितलं, त्याला विजयी घोषित करा म्हणून सांगितलं. येऊ. अशा कुस्त्या बघितल्या.